नमस्कार मित्रांनो, मी वृक्षसेवक तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित आहे हवेत नायट्रोजनचं प्रमाण 78% असतं. मग असं असून सुद्धा झाडांच्या वाढीसाठी शेतकरी नायट्रोजनयुक्त खतांचा वापर का करतो? कारण हवेतील नायट्रोजन जमिनीत सहजपणे मिक्स होत नाही. नायट्रोजनची गरज ही झाडांच्या मुळांना असते, जी हवेतील नायट्रोजन शोषू शकत नाही. म्हणून युरिया सारख्या खतांचा भरमसाठ वापर होतो. पण तुम्हाला माहित आहे का, निसर्गात अशी काही झाडे आहेत जी जमिनीतील नायट्रोजनचं प्रमाण वाढवण्यास मदत करतात. स्क्रीनवर दाखविल्याप्रमाणे ज्या झाडांच्या मुळांवर अशा गाठी बबल्स आढळतात, अशी झाडे जमिनीतील नायट्रोजनचं प्रमाण वाढवण्यास मदत करतात. अशा झाडांना नायट्रोजन फिक्सर असंही म्हटलं जातं. अशी झाडे शेत बांधावर लावल्यास काही प्रमाणात नायट्रोजनची पूर्तता नैसर्गिकरित्या होऊ शकेल, नाही का? तेव्हा करंजासारख्या झाडांना तुमच्या शेत बांधावर नक्की लावा. धन्यवाद.